फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा 30 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. वसू आत्या काव्याला फोर्स करत असते की बोल ना काव्या, काय आहे तुझ्या मनात, बोल ना. तेव्हा काव्या ओरडते आणि बोलते हो होय हो व्हायचंय मला वेगळं. तेव्हा नंदिनी बोलते एक काव्या, हे काय बोलतेस तू, जरा भानावर ये. तेव्हा नंदिनी बोलते माझी शपथ घेऊन सांग, हे मंगळसूत्र चुकून हरवलंय ना, तू मुद्दाम करत नाहीयेस ना. तेव्हा काव्या नंदिनीचा हात हातात घेते आणि बोलते ताई तुझी शपथ घेऊन सांगते, मी नाही लपवलं हे मंगळसूत्र. तेव्हा काव्या बोलते खरंच चुकून हरवलंय ते. तेव्हा वसू बोलते अगं ही खोटं बोलते. तेव्हा नंदिनी चिडते आणि बोलते आत्या आता नसेल सापडत तर ती खरंच बोलते. नंदिनी गुरुजींना बोलते की मला माफ करा गुरुजी, मला माहिती पूजेचा मुहूर्त टळतोय, पण तुमची परवानगी असेल तर एकदा मी मंगळसूत्र शोधून येऊ का? फक्त एकदा मी शेवटचं बघते, यावेळी नाही मिळालं तर तुम्ही सांगाल ते आम्ही करू. तेव्हा गुरुजी नंदिनीला परमिशन देतात. नंदिनी शोधायला जाते. तेवढ्यात पिहूला इकडे समजतं. पिहूने बघितलेलं असतं की रम्याने मंगळसूत्र लपवलेलं असतं. रम्या मंगळसूत्र लपवून जेव्हा घरातून जाते तेव्हा पिहू बोलत असते की रम्याताईने हे कोणाचं मंगळसूत्र लपवलंय आणि असं का लपवलंय. पिहू पटकन पळत आतल्या खोलीत जाते. इकडे मानिनी विक्रमला बोलत असते अहो तुम्ही एकदा गुरुजींचं बोलता का, खरंच पार्थला जाऊन आपण नवीन मंगळसूत्र करूया का. तेव्हा वसू बोलते करा, नवीन करा, हिऱ्याचं करा, असं करा तसं करा, पण जिच्यासाठी करताय तिला ते विचारा ना तिला हवंय का, कारण तिलाच सिद्ध करायचंय ना की काव्याने हे मुद्दाम वगैरे केलं नाहीये म्हणून. तिला खूप आशा आहे ती मंगळसूत्र शोधून आणेल, मग पार्थ काव्याला ते गळ्यात घालेल. तेव्हा वसू बोलते ए मुली लक्षात येते का तुझ्या, अगं तू जे मंगळसूत्र काढून ठेवलंय ना ते पुन्हा तुझ्याच गळ्यात पडेल, त्यामुळे तुला जर हे लग्न मान्य नसेल ना तर आत्ताच सांगून मोकळी हो. अगं त्या बिचाऱ्या नंदिनीचे कष्ट तरी वाचतील ग. तेव्हा काव्या बोलते माझ्या एकटीच्या बोलण्याने काय होणार. तेवढ्यात रम्यामध्ये बोलते अगं तुझ्या एकटीच्या म्हणण्याने असं नाही काव्या, तू सुद्धा या घरची मेंबर आहेस ना, मला जे वाटतं मी मोकळेपणाने बोलू शकते तशी तू सुद्धा बोलू शकते, यालाच घर म्हणतात नाही का. आणि आज गृहशांतीची आपल्या घरी पूजा आहे आणि आतूनच आपण शांत नसू तर बाहेरच्या शांतीला काय उपयोग अगं. त्यामुळे तुला या लग्नाबद्दल जे काही वाटतंय ना ते अगदी मोकळेपणाने बोल, आणि शेवटी आई म्हणते ते बरोबरच आहे, बोलण्यानेच प्रॉब्लेम सुटतात नाही का. तेव्हा काव्या बोलते मला काय बोलायचंय ह्या घरात सगळ्यांना माहिती आहे ना, मग कशाला परत नव्याने ऐकायला बसल्यासारखं वागताय, काय घडलंय सगळ्यांना घरात माहिती असून सुद्धा तुम्ही खोटं का वागताय. तेव्हा काव्या गुरुजींकडे जाते आणि बोलते गुरुजी माफ करा, मी लहान तोंडी मोठा घास घेते, तुम्ही भविष्य बघतात ना, मग मला एक गोष्ट सांगा, कुठल्या तरी भलत्याच व्यक्तीने माझ्या आयुष्यात येऊन माझं नशीब बदलून टाकलं तर काय करायचं, मी ओके म्हणायचं. माझं बदललेलं नशीब, माझं बदललेलं नातं मला मान्यच नसेल तर काय करायचं, लादून घ्यायचं आणि खुश राहायचं. काही आवडत नसताना खुश राहण्याचं नाटक करणं म्हणजे लग्न, अशी एक नवीन व्याख्या शिकते मी. तेव्हा तिथली एक बाई बोलते बघा गृहशांती म्हणून पूजेला बोलवलं आणि यांचीच तमाशे चालू आहेत. ती नंदिनी खरंच खूप चांगली आहे हो, म्हणजे एकदम आदर्श सून, आणि ही काव्या तिखट मिरची आहे नुसती. ती नंदिनी खरंच खूप समजदार आहे बरं का, आणि बिचारा पार्थ चांगली मुलगी गमावून बसला, पण मात्र जीवानं नशीब काढलं हं. तेव्हा काव्या चिडते आणि बोलते दिसते नाही ते पूजा होत नाहीये, मग घरी जा 108 चॅनल बदलत बसा आणि TV बघत बसा. आमच्या घरातल्या प्रॉब्लेमवर कुचाळक्या करायच्या आहे ना तुम्हाला, मग बाहेर जाऊन करा ना, इथे कशाला करत आहेत. तेव्हा त्यातली एक बाई बोलते बघा कशी बोलते, माझी सून अशी असते ना तर मी कधीच गावी निघून गेली असे. तेव्हा काव्या बोलते आत्ता निघा म्हणजे तुमची सून खुश होईल, तुमच्या सूनेला आणि तुमच्या मुलाला त्यांची स्पेस मिळेल, कळलं. आणि काय हो तुम्ही दुसऱ्यांचे संसार म्हणून पेरूचे फोड नाहीये तिखट मीठ लावून चघळायला. पूजा होईल तोपर्यंत शांत बसू शकत असाल तर प्रयत्न करा. त्यातली एक बाई बोलते मानिनी हे ऐकायला आलोय का आम्ही. तेव्हा मानिनी बोलते सॉरी काव्या, असं 4 चौघांच्या आत असं वागू नये. तेव्हा काव्या बोलते काकू याच 4 चौघांमुळे मी आज अशी झाली, याच समाज नावाच्या 4 चौघांनी आम्हा चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. रोज सकाळी उठते ना तर या गोष्टीची जाणीव होते की काय होऊन बसलंय माझ्या आयुष्यात या 4 चौघांमुळे. त्यामुळे माझं ठरलंय मला हे लग्न. तेवढ्यात नंदिनीचा आवाज येतो मिळालं. तेव्हा नंदिनी पुढे येते आणि बोलते मिळालं आई मंगळसूत्र. ते मंगळसूत्र बघून रम्या आणि वसूच्या तोंडावर 12 वाजतात. वसू आणि रम्या मंगळसूत्राकडे बघतच असते. तेव्हा मानिनी बोलते कुठे हे मंगळसूत्र. तेव्हा नंदिनी बोलते जाऊ द्या ना आई, सापडलं हे महत्वाचं. कुठे सापडलं हे काय एवढं महत्वाचं नाही. तेव्हा मानिनी ते मंगळसूत्र घेते आणि बोलते पार्थ ये मंगळसूत्र घाल म्हणून पार्थच्या हातात देते, आणि पार्थ पुन्हा येऊन काव्याच्या गळ्यात ते मंगळसूत्र घालतो. ते जीवा मागून बघतच असतो. याचा रम्याला पण खूप राग येत असतो. तेव्हा विक्रम बोलतो बरं गुरुजी पूजेला सुरुवात करायची. तेव्हा गुरुजी बोलतात चला, आणि 4ही जोडपी पूजेला बसतात. इकडे नंदिनी किचनमध्ये असते. रम्या तिथे येते पाणी घ्यायला.
तेवढ्यात नंदिनी रम्याजवळ येते आणि बोलते, काव्याचं मंगळसूत्र तूच चोरलंस ना? तेव्हा नंदिनी बोलते, सांग ना, काव्याचं मंगळसूत्र तूच चोरलेस ना? तेव्हा रम्या बोलते, काहीतरीच काय आरोप करतेस तू, मी कशाला चोरू मंगळसूत्र वगैरे. तेव्हा नंदिनी बोलते, एवढी ॲक्टिंग करायची काही गरज नाही, इथे तुला बघायला कोणी नाही आहे. ज्यामुळे आज घरात तमाशा झाला ते काव्याचं मंगळसूत्र का चोरलंस तू? पुन्हा पुन्हा तेच काय विचारतेस तू? आणि काय पुरावा आहे तुझ्याकडे मी चोरल्याचा? तेव्हा नंदिनी बोलते, पुरावा आहे ना, पिहू. इकडे नंदिनी मंगळसूत्र शोधत असते आणि बोलत असते, कुठे गेलं मंगळसूत्र? तेवढ्यात पिहू येते, मला माहिती आहे मंगळसूत्र, हो काव्य वहिनीचं मंगळसूत्र कुठे हे मला माहिती आहे. तेव्हा नंदिनी विचारते, कुठे? तेव्हा पिहू बोलते, ये माझ्याबरोबर. तेव्हा पिहू बोलते, मी ना या फ्लॉवर पॉटमध्ये रम्याताईला मंगळसूत्र टाकताना बघितलं. तेव्हा नंदिनी बोलते, काय? तेव्हा नंदिनी पटकन फ्लॉवर पॉटमधलं वरती ते झाडं काढते आणि ते मंगळसूत्र घेते. तेव्हा नंदिनी इकडे रम्याला विचारते, सांग ना, का चोरलंस मंगळसूत्र? तेव्हा रम्या बोलते, हे बघ, काय वाटेल ते बोलू नकोस, मी काही चोरलेलं नाही, आणि पुढे निघते. तेवढ्यात नंदिनी तिचा हात पकडते. तेव्हा नंदिनी बोलते, मंगळसूत्राची फार आवड आहे का तुला? पार्थसोबतच्या लग्नाचं भातुकलीमधलं मंगळसूत्र घेऊन आनंद निवासला आली होतीस तू, माझं आणि पार्थचं लग्न मोडायला, आणि आज त्याच पार्थने काव्याच्या गळ्यात घातलेलं मंगळसूत्र सुद्धा चोरायचंय तुला. आणि काय योगायोग आहे ना, पार्थने लिहिलेलं लव्ह लेटर खोटं आहे हे सांगणारी पिहू होती, आणि आज काव्याचं मंगळसूत्र सुद्धा तूच चोरले हे सांगणारी सुद्धा पिहूच आहे. तेव्हा रम्या हसते आणि बोलते, पिहू, त्या पिहूवर काय विश्वास ठेवतेस, तिला काय कळतंय? तेव्हा नंदिनी बोलते, निदान काय चूक काय बरोबर एवढं तरी तिला कळतंय. तिने जे काय पाहिले ते मला 4 चौघात नाही, एकट्यात येऊन सांगितलंय मला, एवढं कळतं पिऊला. आणि मला आज आणखी एक गोष्ट कळली, पार्थचं लग्न मान्य करण्याचा तू कितीही दिखावा करत असलीस तरी ते सगळं नाटक आहे. तू कितीही दाखवत असलीस तरी मनातून तुला अजून पार्थशीच लग्न करायचंय, आणि मी तसलं काहीही होऊ देणार नाहीये. देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं पार्थ आणि काव्याचं लग्न झालंय, आणि नशिबाने जी गाठ बांधली ती मी तुला सोडवू देणार नाही. रम्या, पार्थ आणि काव्याचं लग्न मोडण्याचे तू लाख प्रयत्न कर, पण मी तुला तसं करू देणार नाही. हे विसरू नकोस, काव्या जरी नात्यानं माझी थोरली जाऊ असली तरी रक्ताच्या नात्यानं ती माझी धाकटी बहीण आहे, आणि तिच्यासाठी मी तूच काय साऱ्या जगाविरुद्ध सुद्धा लढायला तयार आहे. ती मनात असलं असतं तरी तुझी लबाडी सगळ्यांसमोर उघड करता आली असती मला. फक्त घरातल्यांसमोर नाही, पूजेला आल्या सगळ्यांसमोर तुझा खोटेपणा बाहेर काढू शकले असते, पण मी तसं केलं नाही, कारण मी शारदा धनंजय मोहितेंची मुलगी आहे. माझ्या संस्कारांमुळे मी असं वागले नाही, पण मी गप्प बसले म्हणून पुढच्या वेळी तू असं वागल्यावर मी शांत बसेल या भ्रमात राहू नकोस. रम्या, एक लक्षात ठेव, काव्य बोलून दाखवते पण नंदिनी करून दाखवते. रम्या रागाने निघून जायला लागते. तेव्हा नंदिनी बोलते, 1 मिनिट. तेव्हा रम्या मागे वळते. तेव्हा नंदिनी रम्या जे पाणी घ्यायला आलेले असते तो पाण्याचा तांब्या आणि पेला रम्याच्या हातावर ठेवते आणि बोलते, गुड नाईट. रम्या रागाने निघून जाते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.